अनेक संकट जरी आली तरी सरकार काय गप्प नाही बसलेलं. शेतकऱ्याच्या पाठी ते उभा आहे. याचं कारण का? कारण शेतकरी हा वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. आपण सगळेजण ऑफिसमध्ये येणारी जाणारी लोक वर्क फ्रॉम होम करतो, पण उद्या शेतकऱ्याने ठरवलं वर्क फ्रॉम होम म्हणजे काय करणार? तर शेतकरी जो आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण एक नवीन योजना ही आणलेली आहे. जसं मी आता ही मोहीम एक वेगळी तुम्हाला सांगितली कोरोनाच्या बाबतीत, तसंच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. कारण मी काय बघतोय गेले अनेक वर्ष, शेतकरी बिचारा अंधारात उडी मारतो. त्याला कल्पना नाही आहे की उद्या निसर्ग राजा त्याला साथ देईल का प्रकोप दाखवेल, रुसेल का हसेल, त्याला काहीच सांगता येत नाही. तरी देखील तो त्याच्या परीने त्याचं जे काय असतं, घरदार असेल, जमीन असेल, वेळप्रसंगी पत्नीचे दागिने असतील, मग त्याच्या कुटुंबातला त्याचा, मी थांबलो का कारण अनेकांना आश्चर्य वाटेल, कुटुंबातील त्याचा बैल, हो त्याचा तो कुटुंबीय असतो, तो सुद्धा त्याला गहाण टाकावा लागतो. आणि सगळं गहाण टाकून म्हणजे आयुष्यच गहाण टाकतो. आणि त्या आपल्या मातीमध्ये सोयाबीन पिकवेल, तूर पिकवेल, कधी कापूस पिकवेल, हे आपल्या विभागवारही अशी रचना झालेली आहे. आणि मग आपल्याला अनुभवास काय येतं, जर निसर्गाने साथ दिली, पीक तरारून आलं तर त्याला जास्त झालं म्हणून भाव मिळत नाही. निसर्ग रुसला, पावसाने झोडलं, गारपीट झाली तर उभं पीक म्हणजे सोनं त्याच्या डोळ्या देखत मातीमोल होतं, म्हणजे तरी त्याची पंचायत झाली. डोक्यावरती कर्जाचं ओझं हे वाढतच चालतं. त्या डोंगरातून तो कधी, डोंगराखालून तो कधी बाहेरच येत नाही. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांसाठी जे पिकेल तेच विकेल, जे विकेल ते पिकेल. आतापर्यंत जे पिकेल ते विकेल असं होतं, पिकणार ते विकणार काय. आता मी उलटं केलं, जे विकेल तेच पिकेल. म्हणजे काय की साधारण कृषी खातं जे आपलं आहे ते एकूण जगभर बघेल, राज्यात बघेल, देशात बघेल की यावर्षी कोणत्या पिकाला बाजारपेठ आहे, कोणतं पीक कुठे विकलं जाईल. कापूससुद्धा किती विकला जाईल, कोणत्या दर्जाचा विकला जाईल, सोयाबीन असेल, तूर असेल, तांदूळ असेल, मका असेल, कोणत्या प्रतीचा, कोणत्या दर्जाचा मका पाहिजे, तूर पाहिजे, सोयाबीन पाहिजे. आणि तसंच बी बियाणं हे शेतकऱ्याला दिलं जाईल. म्हणजे महाराष्ट्राची ओळख एक दर्जेदार पीक देणारा महाराष्ट्र अशी आपल्याला करायची. जे विकणार असेल तेच आम्ही पिकू आणि आम्ही जे पिकू ते विकणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण गटशेती म्हणा, शेतकऱ्यांना सुद्धा जो असंघटित शेतकरी आहे त्याला आपण संघटित करतो आहोत. त्यांच्या काही सूचना आपण घेतो आहोत. गेल्या आठवड्यामध्येच हा मी कार्यक्रम केला. सगळ्या शेतकरी दादांना ह्या कार्यक्रमाची कल्पना दिली की आता तुम्ही अंधारात उडी नका मारू. आपण, सरकार तुमच्या सोबत आहे. एखादं पीक आल्यानंतर हमी भाव, हमी भाव, हमी भाव. आता हमी भाव नाही, आता हमखास भाव. माझं जे काही मी मेहनत करतो आहे, कष्ट करतो आहे, रात्री सुद्धा जाऊन मेहनत करतो आहे, शेतामध्ये राबतो आहे आणि सोनं पिकवल्यानंतर त्या सोन्याला सोन्याचा भाव मिळणार नसेल तर हे सगळं फुकट गेलं. आणि त्याच्यासाठी हमी भाव आता मागायचं नाही, हमखास भाव. आणि जे मी पिकवणार आहे ते विकलं गेलंच पाहिजे. ही जी एक साखळी आहे ती साखळी आता आपण निर्माण करतो आहोत. आणि त्या साखळीमध्ये हा सगळा नाशिवंत माल असतो, भाजीपाला असेल, धान्य असेल, त्यांच्यासाठी विभागवार आपण शीतगृह असतील किंवा स्टोरेज, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन्स असतील, त्याची एक साखळी निर्माण करतो आहे. त्यांना येण्या जाण्याची जी काय माल वाहतूक असेल ती जी वाहतूक आहे त्याच्यासाठी वेगळं काही आणखीन करता येते का ते बघतोय. त्यांना वाहनं उपलब्ध करून द्यायची, बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची, कोणत्या बाजारात कसली मागणी आहे त्याच्याप्रमाणे तो त्याचा माल तिकडे नेऊन विकायला त्याला आपण मदत करणार आहोत. अशा अनेक गोष्टी आपण शेतकऱ्यांसाठी करतोय. आपल्या राज्यातला शेतकरी ह्या कर्जबाजारी यापुढे राहता कामा नये. स्वतःच्या पायावरती अभिमानाने तो बोलला पाहिजे की मी माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आहे. आणि ही जी आताची कोरोनाची एक लाट येते, लाटेमागून लाट, ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अनेक देशांमध्ये भूकबळी जाण्याची शक्यता आहे. भूकबळी म्हणजे त्या देशांमध्ये शेती जिथे होत नाही तिथे त्यांना अन्नधान्य हे बाहेरून आणावं लागतं. हा आपला देश हिंदुस्थान हा तर कृषीप्रधान देश आहे. आणि कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात प्रगत प्रयोगशील राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये सतत प्रयोग हे होत राहतात. सुधारणा, आधुनिकीकरण हे हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून मला शेतीमध्ये सुद्धा ही आगळी वेगळी क्रांती करायची आहे तुमच्या साहाय्याने. हे सगळं झालं, आत्तापर्यंत तुमच्याशी मी बोललो. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की एका मागोमाग एक विषय येत आहेत. गेल्या आठवड्यात अचानक असाच विषय समोर आलेला आहे, तो मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षण खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने येण्याची काही आवश्यकता नव्हती. आपण महाराष्ट्र राज्याने सर्व पक्षाने
म्हणजे त्याही वेळेला सत्तेमध्ये शिवसेना होतीच, भारतीय जनता पक्षासोबत होती, राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते, तरी देखील चारही महत्त्वाच्या पक्षांनीच नव्हे तर विधिमंडळातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाच्या न्याय हक्काचा हा जो काही लढा होता त्याला न्याय देण्यासाठी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. सर्व पक्षांनी घेतला, एकमताने घेतला, बहुमताने घेतला नाही, एकमताने घेतला आणि आपण तो मंजूर केला. त्याला इकडे उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ते आपण जिंकलो. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ती लढाई आपण लढतो आहोत. ही लढाई लढताना पहिल्या सरकारने जे वकील दिले त्याच्यात कोणी आपण बदलले नाही. देशातील जे सर्वोत्तम वकील असतील ते आपण त्याच्यात दिलेले आहेत. त्याचबरोबरीने वकील कमी न करता आणखीन त्याच्यात ज्यांनी सूचना दिल्या तेही वकील आपण त्या पॅनलवरती घेतलेले आहेत. बरोबरीने काही संस्था, काही व्यक्ती या केसमध्ये त्याच्यात त्याने इंटरव्हेन केलं, त्यांनी देखील त्यांच्या परीने त्यांच्या पसंतीचे वकील याच्यात दिले. एकूण काय की कुठेही आपण कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायला कमी पडलेलो नाही, अजिबात नाही. आपली मागणी सर्वोच्च न्यायालयात काय होती की जसं देशातील इतर राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न हे प्रलंबित ठेवले गेलेले आहेत, मग लार्जर बेंच समोर म्हणजे 3 का 5 त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांच्या बेंच समोर जसे इतर राज्यातील आरक्षणाचे प्रश्न हे मांडले जात आहेत तशीच परवानगी आम्हाला मोठ्या बेंच समोर जाण्यासाठी द्या. ही आपली गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने मानली, नक्कीच मानली, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. पण ती मानत असताना अनपेक्षितपणे, अनाकलनीय पद्धतीने त्यांनी आपण आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली. इतर राज्यात कुठे दिलंय का हे उघड आहे, जिथे असेल तिथे असेल, नसेल तिथे नसेल, पण मला नाही वाटत कुठे दिलेली आहे. म्हणजेच काय की हा विषय किचकट असताना हे मानल्यानंतर मोठ्या बेंच समोर जायला परवानगी दिली गेलेली आहे, पण ती देताना ज्या स्थगितीची गरज नव्हती ती स्थगिती दिली. ह्याच्या विरुद्ध आता संपूर्ण आपण चर्चा करतो. 2 दिवसापूर्वी मी या विषयामध्ये ज्या संस्था, व्यक्ती सहभागी आहेत, अत्यंत पोटतिडकीने काम करतायत, आपली मतं मांडतायत, ह्या केसच्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा मी स्वतः एक किमान 2-4 वेळा तरी व्हिडिओच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण असतील, आपले एकनाथ शिंदे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, अजितदादा आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, किती मंत्र्यांची नावं घ्यायची, जयंतराव पाटील आहेत, ह्या दिलीपराव वळसे पाटील आहेत, ह्या सगळ्यांसमवेत आम्ही या व्यक्तींशी, संस्थांशी आणि ज्येष्ठ विधितज्ञांची चर्चा करत आपल्याला काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे ठरवत तिथे आपण कोर्टासमोर आपण बाजू मांडली. तरी हा निकाल आला. आता सुद्धा 2 दिवसापूर्वी आपण ही बैठक घेतली. काल सुद्धा अशोकरावांनी आणि इतर मंत्र्यांनी, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जे आहेत, मुकुल रोहतगी आहेत, आणखीन सगळे आपले वकील आहेत, त्यांच्यासोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली. आपल्याशी बोलल्यानंतर पुन्हा मी त्या बैठकीला आता जाणार आहे. उद्या परत काही बैठक होईल. एकूण काय की सर्वांची मतं लक्षात घेऊन पुढे काय करायचं, जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण पुन्हा कोर्टात तर जाणार आहोत, पण ते जाताना नेमकं काय गाऱ्हाणं मांडायचं, कोणासमोर मांडायचं, कसं मांडायचं. अगदी विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा मी आपल्यासमोर येण्यापूर्वी फोनवरती बोललेलं आहे. ते बिहारमध्ये आहेत. आत्ता परवाच्या बैठकीला ते येऊ शकले नाही कारण ते बिहारला गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं की कोणतेही राजकारण न करता उद्धवजी आम्ही या समाजाच्या मागणीसाठी सरकारसोबत आहोत. तर मला मराठा समाजाच्या माता भगिनींना आणि बांधवांना एक विनंती करायची आहे, तुमच्या भावना आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. अन्यायाविरुद्ध लढा, आंदोलनं जरूर करा, काही हरकत नाही, पण केव्हा, जर सरकार देत नसेल तेव्हा. इथे तर सरकार आपलं आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे, मग लढाई कोणाशी, कशावरती रस्त्यावरती उतरायचं, कशासाठी आपण आपला उद्रेक किंवा उद्वेग जो काय आहे त्याचं तो रस्त्यावरती आणायचा. आपण एकत्र आहोत. तुमच्या मागण्यांना आपण न्याय दिलेला आहे. त्याला आव्हान दिलं गेल्यानंतरही राज्य सरकार ही तुमची बाजू हिरारीने, जिद्दीने, चिकाटीने, चिवटपणाने आणि वेळप्रसंगी आक्रमकपणे ही न्यायालयासमोर मांडते आहे. सरकार तुमच्यासाठी भांडत आहे. तुमच्या सगळ्यांच्या सूचना त्यांचा गांभीर्याने विचार करून आम्ही मार्ग काढतो आहोत. आता मी काय काय काढू शकतो त्याच्यावरती मी बोलत नाही, कारण पुन्हा मी काय बोललो तर या केसवरती त्याचा दुष्परिणाम होऊ नये. पण सगळ्या सूचना आम्ही घेतलेल्या आहेत, अजूनही घेतो आहोत आणि त्याचा सारासार विचार केल्यानंतर कायदेशीररित्या आपल्याला पहिला एक दिलासादायक मार्ग काय घेता येईल
तो सुद्धा आम्ही विचार करतो आहे. आणि तो केल्यानंतर पुन्हा कोर्टात तर जातोच आहोत, कारण मोठ्या बेंचसमोर तर जायचंच आहे आपल्याला. हा निकाल तर आपल्या बाजूनी लागावा ह्याच्यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई करायची आहेच. ती करण्यात कुठे तसूभर सुद्धा हे सरकार मागे राहणार नाही, हे वचन मी परवाच दिलेलं आहे. आजही पुन्हा ते मी देतो आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की सरकार आपल्यासोबत आहे. सरकारने निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर एक तर हे कोरोनाचं संकट आहे, त्याच्यात अधिक आंदोलनं मोर्चे कृपा करून काढू नका. ज्याची खरंच आवश्यकता नाही, ती एवढ्यासाठी की संपूर्णपणे अगदी शब्दशः सरकार हे तुमच्या भावनेशी सहमत आहे. तुम्हाला न्याय मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही वचनबद्ध आहोत. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपण एकजुटीने आजपर्यंत जे काही वाटचाल करत आलेलो आहोत, त्या एकजुटीला तडा जाईल असं कृपा करून करू नका. कोणी गैरसमज पसरू नका, कारण याच्यात गैरसमज पसरवण्यासारखं काही नाही. जे काय आहे ते सगळं समोर आहे. आपण सगळे एकत्र आहोत. एकजुटीने हा न्याय मिळवून घेतल्याशिवाय थांबायचं नाही, हा निर्धार करून आपण पुढे जात आहोत. म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे की हे कोरोनाचं संकट, या संकटामध्ये आता जबाबदारीचा सुद्धा एक हिस्सा हा आपल्याला घ्यावा लागणार आहे. गावोगावी ज्या वेळेला ही पथकं येतील तेव्हा आपण स्वतःहून त्याला सहकार्य करा. कोणी घाबरण्याचं कारण नाही. कोरोना जरी औषध नसलं तरी वेळेमध्ये जर का लक्षात आला तर अनेक जण हे बरे होऊन सुखरूप घरी गेलेले आहेत, जात आहेत. रोजचा आकडा हा पुरेसा बोलका आहे. पण हे संकट वाढतंय हे सुद्धा तितकंच खरं. या संकटाचा सामना करण्यासाठी ज्या सूचना आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही आपल्याला करत आलो, त्या सूचनांचं जसं पालन केलं तसंच याही पुढे तुम्ही कराल. आणि ह्या युद्धात आपण निर्णायक विजय मिळवू हा आत्मविश्वास व्यक्त करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.